श्रीगोंदा चर्च जमीन प्रकरणात गायकवाडांना अंतरिम जामीन दोषारोपातून वगळल्यामुळे साक्षीदार म्हणून नोंद याचिका निकाली काढण्यात आली असा गायकवाडांचा खुलासा। शहरातील घोडेगाव रोडवरील चर्च जमीन हस्तांतरण घोटाळ्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात रॉबर्ट वसंतराव गायकवाड यांचे नाव सुरुवातीला संशयित म्हणून समोर आले होते। मात्र माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील बेल अर्ज क्रमांक 1844/2025 अन्वये न्यायालयाने जामीन मंजूर करून तो दिनांक 10 मार्च 2026 रोजी निकाली काढला आहे। तसेच पोलीस तपासादरम्यान त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा आढळून न आल्यामुळे दोषारोपातून त्यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांना या प्रकरणात प्रमुख साक्षीदार करण्यात आले आहे। दरम्यान काही दैनिकांमध्ये गायकवाड यांचे नाव संशयित म्हणून प्रसिद्ध झाल्याने त्यांनी याबाबत खुलासा केला आहे। त्यांनी सांगितले की न्यायालयीन व पोलीस तपास प्रक्रियेनंतर आपल्यावरील संशय दूर झाला असून आपण या प्रकरणात साक्षीदार म्हणून सहकार्य करत आहोत। माझे नाव रॉबर्ट वसंतराव गायकवाड, कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या मालमत्तेचे पॉवर ऑफ अटर्नी म्हणून आजही कार्यरत आहे। आणि श्रीगोंदा येथील जी घोडेगाव रोडवरील चर्च आणि संस्थेची जी मालमत्ता आहे यामध्ये झालेल्या गैरव्यवहार आणि गुन्हा क्रमांक 84/2025 यामध्ये पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे कोर्टाने माझे नाव वगळले असतानाही काही पत्रकामध्ये वर्तमानपत्रामध्ये माझे नाव छापले जात आहे। तरी इथून पुढे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा दोषारोप पत्रामध्ये माझं नाव नसताना जर कोणी अशा चुकीच्या बातम्या छापत असतील तर त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि पोलीस स्टेशनमार्फत सी फॉर्म कोर्टाला सादर करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये मला प्रमुख साक्षीदार म्हणून कोर्टाने आणि पोलिसांनी निश्चित केले आहे। लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा।